तर मंडळी, खोबरेल तेल घेऊन मी नेमकं काय करते असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना. तर मी हे केळफूल साफ करते, ज्याला आमच्याकडे कोका असंही म्हटलं जातं. केळफुलाची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात हेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही साफ करताना हा जो मधला धागा असतो ना, तो निवडणं खूप गरजेचं आहे. जर एक जरी फुलातील धागा राहिला ना, तर अख्खी भाजी कडू होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा धागा आवर्जून काढा. आणि कडू होण्यासोबतच आपल्याला पित्ताचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे हा धागा व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे. पण जर व्यवस्थित नीट करून जर ही भाजी आपण खाल्ली ना, तर या भाजीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, जास्त करून स्त्रियांसाठी. तुम्हाला हवं तर तुम्ही गुगल करून बघितलात तरी चालेल. आता ही पाकळी साफ करण्यासाठी ना, हातावरती जराशी चोळायची, म्हणजे वरचं तोंड उघडतं. आणि मग मधला जो सगळ्यात उंच पांढऱ्या कलरचा धागा असतो, तो आपल्याला खेचून मुळासकट बाजूला काढायचा आहे. अशाच पद्धतीने मी ते सगळ्या पाकळ्या साफ करून घेतल्या आहेत. आणि कोक जेव्हा आपण सोलतो ना, तेव्हा जोपर्यंत वरचं साल निघतं तोपर्यंत आपल्याला याला सोलायचं आहे. आणि बघू शकता ताटामध्ये जो मधला भाग उरलेला आहे कोकचा, तो तसाच ठेवायचा आहे. आता ह्या ज्या पाकळ्या आहेत ना, त्या अशा मी चिरून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही सुरीने चिरलात तरी चालेल. पण अशा प्रकारे विळीवरती, म्हणजेच आम्ही याला आडाळही म्हणतो, याच्यावरती चिरायला सोपं होऊन जातं. तर इथे मी बारीक बारीक अशा सगळ्या ह्या कळ्या आहेत त्या अशा चिरून घेतलेल्या आहेत, बघू शकता काहीशा अशा. आता आपल्याला जो कोक आहे मधला उरलेला, तो चिरून घ्यायचा आहे. तर तो कसा चिरायचा मी तुम्हाला सांगते. जी धारदार पात आहे ना विळीची, त्याच्यावरती वरून असा हलक्या हलक्या हाताने आपटत राहायचं आहे, म्हणजे छान अशी त्याला चिरी पडत जाते आणि बारीक चिरायला मदत होऊन जाते. तुम्हाला हवं तर चॉपरमध्ये घालून बारीक केलात तरी चालेल. पण पारंपरिक पद्धतीमध्ये याला असंच चिरलं जातं आणि खूप बारीक असा चिरून होतो अशा पद्धतीने चिरला तरी. आमच्याकडे या प्रोसेसला शेंदलणे असं म्हणतात. तुम्ही याला काय म्हणता आणि तुमच्याकडे अशा पद्धतीने चिरलं जातं का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर सगळा कोक आहे तो अशाच पद्धतीने मी बारीक चिरून घेतला आहे. सगळं छान चिरून झाल्यानंतर ना, आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जरासं मीठ आणि जरासं तेल टाकायचं आहे. कारण केळीला किती प्रमाणात डिंक असतो हा तुम्हाला माहितीच आहे. आता ही चिरलेली सगळी भाजी आहे ना, ती पाण्यामध्ये डुबवत ठेवायची. छान हाताने डुबवली की 4 तास तरी पाण्यामध्ये अशीच ठेवायची, म्हणजे यातील डिंक आहे ना, तो पूर्णपणे निघून जायला मदत होते. जवळजवळ 4 तास झाले होते. त्यामुळे याला छान असं मी पाण्यातून निथळून घेते. मुठीमध्ये पकडून घट्ट असं दाबायचं आणि त्यातील जास्तीचं पाणी आहे ना, ते काढून आपल्याला भाजी आहे ती पूर्णपणे वेगळी करून घ्यायची. जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर चाळणीमध्ये घालून निथळवत ठेवलं तरी चालेल. आता याला छान असं मी पिळून बाजूला केलं आहे. मी बघू शकता काहीसा एवढा भाग मिळाला आहे मला एका कोक्यामधून. आता याच्यामध्ये काळे वाटाणे घालणार आहे मी. हे 1 वाटी काळे वाटाणे मी छान असे उकडून घेतलेत हलकं मीठ घालून. ह्या भाजीला काळ्या वाटाण्याशिवाय बनवतच नाहीत. जर कोकणामध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला माहिती असेल, काळ्या वाटाण्याशिवाय ही भाजी बनत नाही. आणि खरंच काळे वाटाणे घातल्याने त्याची चव आहे ना, अगदी डबल होते. त्यामुळे नक्की घाला. आता आपण फोडणी देऊन घेऊया. पॅनमध्ये जरासं तेल घेतलं आहे मी. 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या आहेत त्या चिरून घातल्यात. एक मीडियम आकाराचा कांदा, तोही बारीक चिरून घातला आहे. आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. आता ही फोडणी छान परतून घ्यायची. हलका कांद्याचा कलर चेंज झाला ना की आपल्याला अर्धा चमच्यासारखी हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि तीही तेलावरती छान परतून घ्यायची. हळद छान परतली गेली की आपण जी पिळून ठेवलेली भाजी होती ना, ती याच्यावरती घालून छान परतून घ्यायची 1 ते 2 मिनिट. कारण केळीच्या कोकला हलका उग्रपणा असतो, तो निघून जाण्यासाठी मस्त अशी तेलावरती ती परतणं गरजेचं आहे. छान अशी तेलावरती परतून झाली की चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि जे आपण वाटाणे उकडून ठेवले होते ना, काळे वाटाणे, ते याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि पुन्हा सगळं छान परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट. ही प्रोसेस नक्की करा, म्हणजे भाजीतील उग्रपणा आहे तो पूर्ण निघून जातो आणि भाजी खूप चविष्ट तयार होते. छान असं परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. साधी काश्मीरी पावडर मी 1 चमचा घातलेली आहे. आणि आमचा घरगुती जो भाजका मसाला असतो ना, तो 2 चमचे घातला आहे. आणि अगदी अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे. आता हे सगळं चांगलं छान मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर मिक्स केलेली चटणी असेल ना, तर ती घातली तरी चालेल. आता छान असं याला मिक्स करून घेतलं ना की झाकण ठेवून आपल्याला छान याला वाफवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जे आपण मीठ घातलं आहे त्याने त्याला स्वतःचं पाणी सुटतं आणि छान शिजली जाते ही भाजी. छान अशी सुट्टी मोकळी होईपर्यंत आपल्याला हिला शिजवून घ्यायचे. मस्त लागते चवीला. आता लास्टला आपल्याला याच्यावरती खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची
आणि कोकणी पदार्थ आहे म्हटल्यावर नक्कीच याच्यावरती ओलं खोबरं असणारच आहे. ओलं खोबरंही मी खूप सारं घातलं, याने चव खूप छान येते. तुमच्या आवडीचा प्रश्न आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल, पण नक्की घालून बघा, आवडेल तुम्हाला. आता छान याला मिक्स करून घ्यायचं आणि झटपट बनणारी नसली तरी खूप चविष्ट अशी बनणारी ही केळफुलाची भाजी आपली बनून तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. मी अशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खा, प्या, मजा करा. बाय बाय.